अर्ज दाखल केलेला आहे। खरं तर ही बिनविरोध व्हावी अशी मागणी होती सगळ्यांची। बारामतीकरांसाठी तुम्ही या ठिकाणी निवडणूक लढताय, काय वाटतं? खाली घ्या। बोला 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 राजकीय जीवनातली अतिशय कठीण निवडणूक आहे। खरं सांगायचं तर याशी कोणावरच वेळ यायला नको, पण आज मी आदरणीय दादांच्या निधनामुळे मी या पोटनिवडणुकीचा फॉर्म भरलेला आहे। पण या ठिकाणी आपण बघितलं तर बारामतीकरांचा एक आधार तुम्ही या ठिकाणी होताय, काय भावना आहे तुमची? अजितदादांनंतर ही पहिली निवडणूक होती, बारामतीकरांचा आधार बनताय तुम्ही। ही निवडणूक माझी नाही, ही निवडणूक बारामतीकरांची आहे आणि बारामतीकरांनी ही निवडणूक हातात घेतलेली आहे। कारण बारामती म्हणजे अजितदादा आणि अजितदादा म्हणजे बारामतीकर होते। घोषणाबाजी आपण सध्या ऐकतोय। सुनेत्रा पवार ह्या जेव्हा समोर चालतायत, उमेदवारी अर्ज भरण्यासाठी त्या जात आहेत, त्यावेळी कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजी केली जाते। एकच वादा अजितदादा ही जी घोषणा गेल्या अनेक वर्षांपासून खरं तर महाराष्ट्र ऐकतोय, ती आज पुन्हा एकदा गुंजताना पाहायला मिळते। तर आता काही वेळातच सुनेत्रा पवार आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत, कारण की आताच राष्ट्रवादीचा मेळावा झाला आणि त्यानंतर त्यांनी दाखल केलेला आहे अर्ज। खरं तर आत्ताची सगळ्यात महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय, सुनेत्रा पवारांनी अर्ज दाखल केलेला आहे आणि त्यावेळी उपस्थित होते चंद्रशेखर बावनकुळे आणि सोबतच राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा। राष्ट्रवादीचा मेळावा झाला, त्यांनी त्यानंतर सगळ्यांना आवाहन केलं, भरभरून मतदान करा असं म्हटलं आणि त्यानंतर त्यांनी आपला अर्ज दाखल केला।